फोटो तू पाहिलेस, तिचा मेसेज ऐकलास आणि कोण कुठली ती स्वप्न तिच्यावरती विश्वास ठेवून मोकळी झालीस. ह्या सगळ्याचा जाब अनिशला विचारावा हे तुला नाही वाटलं? त्या स्वप्नानी आधी अनिशला चिथावलं, आता तो बदत नाही बघितल्यावरती ती तुला चिथावतीये. आधी अनिशची चूक केली, तीच चूक आता तू करतेयस. एक लक्षात घ्या, तुम्ही तिघही जण जर एक कुटुंब म्हणून एकत्र आला नाहीत, एकमेकांना साथ दिली नाहीत, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला नाहीत, तर मात्र हरून सुद्धा स्वप्ना जिंकेल आणि तिला तेच हवंय. मला माहितीये भैरवी, आता तू खूप हर्ट झालीयस, पण आता तुम्ही तिघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही दोघं आमचं काय बाप्पा, आम्ही काय केलं गरीबांना? गरीब? हं? या सगळ्या प्रकरणात अनिशचाही हात होता, ही गोष्ट फक्त मला आणि माझगावकरांना माहिती होती. ती तुम्हाला कशी कळली? हे तुम्ही माझगावकरांना मुलांची शपथ घेऊन भैरवीला सगळं सांगायला लावलत ना? तुम्हाला कसं कळलं? मी सांगते ना, जेव्हा मोदक बदलले गेले तेव्हा अनिश सोबत तुम्ही तिथे होतात. पण आता ही गोष्ट भैरवीला सांगायला तुम्हाला कोणी सांगितली? माझगावकरांच्या तोंडून हे सगळं वदवून घ्यायला तुम्हाला कोणी सांगितलं? मला खरं खरं सांगा, आत्ताच्या आत्ता तुम्हाला आत टाकते की नाही बघा. माफ करा, मनापासून माफी मागतो भैरवी. बाय बाय, माफ कर. आमच्या मनचं नाही, आमच्या मन, आमचं काय डोकं काही नाही. आम्हाला त्या स्वप्नात ती ठपणा आहे ना, तिनं भरवलं आमच्या डोक्यात. ती मला म्हणे की जाय त्या भैरवीच्या डोक्यात तिच्या सासऱ्याविषयी काहीतरी असं वाकडं तिकडं भरून दे की जेणेकरून तिला त्या सासऱ्यासोबत त्या घरी राहावंच नाही वाटलं पाहिजे. तिला म्हणजे ते घर स्वतःच वाटलंच नाही पाहिजे. ती निघून जाईल, तिचा संसार मोडल आणि मग ती इतकी तिला ते काय निराशा इतकी येईल की ते त्या राजन सुकटणकर सोबत बिझनेसही करायच्या लायकीची राहणार नाही, असं ती बोलली. बरोबर कॉमेडी बोलते, सगळं खरं आहे. खरं डोक्याचं नाही बाबा, आम्हाला एवढं कुठंच नसतं. परत काय करणार, खरं सांगतो चुकलं तरी पण यांना शिक्षा व्हायलाच हवी. यानं जर असं सोडलं तर आणखी काहीतरी नवीन उद्योग करतील. यांना घराबाहेर काढलंच पाहिजे. मिस्टर माझगावकर, ऐका माझं, यांना घराबाहेर काढलंच पाहिजे, पण आत्ता नाही. ही ती वेळ नाही. आत्ता जर यांना घराबाहेर काढलंत ना, तर पुन्हा हे जाऊन स्वप्नाशी संगनमत करतील आणि तुमच्या विरोधात काहीतरी कट कारस्थानं करत राहतील. पण यांना शिक्षा झालीच पाहिजे. माझ्या डोक्यात अशी शिक्षा आहे ना की हे स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेतील. भैरवी, ती बॅग आत नेऊन ठेव. आणि आता तू तुझ्या माहेरी नाही, जिथे मी तुला जायला सांगतेय ना तिथे जायचंयस. What the hell is this? मला अजून या दोघांनी कॉल का नाही केलाय? हे सगळं ना त्या इडियट अनिशमुळे झाले, त्याच्यामुळे मी एक्सपोज झाले. म्हणून मला अशा मूर्ख लोकांची मदत घ्यावी लागते. आले वाटतं. आलात तुम्ही? या ना, या. मी कधीपासून तुमची वाट बघत होते. तुम्ही तर अनिशच्या डॅडचं सिक्रेट भैरवीला सांगितलं. खूप चिडली असेल ना ती. आणि अनिश, त्याची तर भैरवीने फार वाटच लावली असेल. मला सगळं काही, एक एक गोष्ट सांगा, मला सगळं ऐकायचंय. घरात फुल टू मेलो ड्रामा झाला असेल आणि घरात झालेला सगळा तमाशा मला एक एक शब्दासहित सांगा. भैरवी आणि अनिश दोघांमध्ये खूप वाद झाला असेल ना? आणि भैरवी घर सोडून गेली का?
मला काही मिस करायचं नाही, मला सगळं ऐकायचंय. तुम्ही मागाल तेवढे पैसे द्यायला तयार आहे मी. बस एकदा फक्त ती भैरवी आणि तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला आलेल्या अनिशला रडवायचंय मला. दॅट्स इट. त्या दोघांना ना वेगळं करायचंय मला. मग माझा रिव्हेंज पूर्ण होणार आहे. मला सगळं सांगा. गप्प का आहात तुम्ही? मी सांगते, सगळं डिटेल मध्ये सांगते. तू हो, मीच. माझं आयुष्य उद्ध्वस्त करायची फार हौस आहे ना तुला? बिचारी काय काय प्रयत्न करत होतीस. तुझ्या एवढ्या एफर्ट्सचे काय रिझल्ट आहे हे तुला पर्सनली येऊन सांगणं माझी जबाबदारी आहे, नाही का? हिला का घेऊन आलाय तिथे? ते नाही घेऊन आलेत मला, मी घेऊन आली आहे त्यांना. आणि का विचारशील तर तुम्ही तिघांनी जो काही गुन्हा केलाय ना त्याची शिक्षा द्यायला. तू शिक्षा देणार आहेस मला? तू? अगं स्वतःचा नवरा नाही सांभाळता आला तुला. तुला कंटाळून तो माझ्याकडे दिवस रात्र पडीक होता आणि तू मला शिक्षा देणार आहेस? तुम्हालाही हेच वाटतंय का मॅडमना फोन लावू? नाही म्हणजे बघा, विचार करा. हा, जेलमध्ये आयुष्यभर शिक्षा भोगायची आहे का त्यांनी सांगितलेली शिक्षा भोगून विषय संपून टाकायचा आहे? नाही हो माय बाई, कोणाचं अभद्र बोलून राहिली. आम्हाला जेलमध्ये नको पाठवू बापा, गरीब आले. तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. काय करू सांग फक्त. हे डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? ही शिक्षा देणार आहे मला? जज आहेस तू? तुझं मत विचारलंच नाहीये मी. तुला तर या दोघांपेक्षाही मोठी शिक्षा होऊ शकते स्वप्ना. अनिश आणि माझ्यावर जीवघेणा हल्ला केलास तू, तेही पहिल्या गुन्ह्यासाठी जामिनावर सुटका मिळालेली असताना. तुझे दोन्ही हल्लेखोर आमच्यासाठी पोलिसांमध्ये साक्ष द्यायला तयार झाले स्वप्ना. आता काय करशील? लक्षात ठेव, आत्ता जी आत जाशील ती आयुष्यभर तुरुंगात सडत राहशील. चालेल? काय मामा मामी थांबलात का? तिघांनी एकमेकांना मुस्कटात मारायची आणि जोवर मी सांगत नाही थांबायचं नाहीये. सुरू करा. हे तुला काय वाटतंय या चिंदी चोरांकडनं मार खाणार आहे मी? हा, माझं काय म्हणतो ये बा. म्हणे. नाही नाही, तुले का मारतो मी, हिले मारतो. आता बघ तू. परत सांगतो तरी तू ऐकत नाही. मारणे लागत. तू तोंडे. चला चला, थांबायचं नाहीये. पोलीस येणार डायरेक्ट थांबलात तर. घरघर यायला लागले ना मला. नाही ना. हो मामी, चला चला, पाणी आणा, पाणी आणा, पाणी आणा. या बाबा. आणलं का? हा नाही ते नाही इकडे. द्या, 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 दे, दे, पाणी. दे. बाबा काय? मला पिहायला. काय गो, एवढूशा शिक्षेमध्ये दमली सुद्धा? अरे बाप रे, काय होईल ग तुझं? अगं तुझ्या सगळ्या गुन्ह्यांसाठी तुला आयुष्यभर तुरुंगात चढायचंय, तेव्हा काय काय शिक्षा भोगाव्या लागतील? काय होईल तुझं? हा, सगळं तुझ्यामुळे झालंय भैरवी. तू माझा सुट्टणकर फूड्सचा बिझनेस हिरावून घेतलायस. अजिबात नाही. तुझं 2 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे संपलं होतं आणि त्यांच्या पॉलिसीनुसार तुला पुन्हा कंटिन्यू केलं जाणारच नव्हतं. शिवाय त्यांनी तुझे मोदक नाकारले कारण तुला चांगली क्वालिटी मेंटेन करता आली नव्हती. तू डेडिकेटेडच नव्हतीस स्वप्ना, तू फक्त पैशांसाठी काम करत होतीस. आणि तू फुकट मोदक देतेस? असं म्हणतच नाहीये मी.
पण मी जे करत होते ना त्यात जीव ओतला होता. आणि तुझं काम गेलं त्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाहीये, पण त्यासाठी तू मलाच जबाबदार धरलंस. माझ्यावर सूड उगवलास, घरी गुंड पाठवलेस, माझा संसार मोडायचा प्रयत्न केलास, जीव घेणं हल्ला केलास. आणि सगळ्याचा कहर ज्या लोकांचा या आपल्या गोष्टीशी काहीही संबंध नव्हता अशा निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळलीस तू. घेतला मी रिवेंज. तुला आणि अनिशला बर्बाद केल्याशिवाय मी शांत राहणार नाहीये, लक्षात ठेव. तू लक्षात ठेव, आत्तापर्यंत फक्त जामिनावर सुटली आहेस, यापुढे माझ्या नावाने खडी फोडत राहणार आहेस आयुष्यभर, तेही तुरुंगात. तुझा काउंटडाऊन सुरू झालाय स्वप्ना. ऑल द बेस्ट. मॅडमना फोन करू का? येत आहे. हे काय आलं? हे चल ना. बाबा, बाबा मला माहिती आहे मी आजपर्यंत खूप वेळा चुकलोय. दरवेळी तुम्ही मला माफ केलं. ही शेवटची म्हणत अनेकदा सुधारण्याची संधी दिली. पण बाबा, आय प्रॉमिस यू, यावेळी मी तुम्हाला बदलून दाखवेन. मी एक चांगला मुलगा होण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. कारण यावेळी हा माझा निर्णय आहे. बाबा, पुन्हा एकदा आणि शेवटचं मला माफ करा ना प्लीज. बाबा प्लीज. तुझा बाप आता थकलाय आणि परिस्थितीने एका मागोमाग असे झटके दिले की आता नव्यानं सहन करायची ताकदच उरली नाही माझ्या. किती वेळा संधी देऊ तुला? दरवेळेला दिलेल्या संधीच्या बदल्यात नशिबी माझ्या एक नव्यानं धक्काच येतोय. माजगावकर, मुलं चुकतात, पण आई वडिलांनीच त्यांना समजून घ्यायचं असतं ना. मुलावरती उत्तम संस्कार करणं, त्याच्या प्रगतीचा ध्यास धरणं, हे जसं एका बापाचं काम आहे ना, तसंच मुलाचा मित्र बनून त्याच्या पाठीशी उभं राहणं हे सुद्धा बापाचं कर्तव्य आहे. आपल्याकडचे आई वडील ना मुलांचे पालक होतात, अगदी आदर्श पालक होतात. त्यांच्यासाठी काहीही त्याग करायची त्यांची तयारी असते. पण किती जण मुलांचे चांगले मित्र बनतात. तुमचं अनिशवर खूप प्रेम आहे, पण कधी तुम्ही त्याला हे बोलून दाखवले? कधी त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केलाय? त्याची स्वप्न काय आहेत हे त्याला विचारलंय? आता काय तो लहान आहे? बाळा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझी मला काळजी वाटते. हे सगळं मुलं 8-10 वर्षाची होईपर्यंत सांगायचं असतं. असा काही नियम आहे का माजगावकर? मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना आई वडिलांच्या प्रेमाची, आधाराची प्रत्येक टप्प्यावर गरज असते. आपलंच बघा ना, या वयात सुद्धा आपल्याला वाटतं ना कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला आधार द्यावा. मुलंच ती, त्यांना वाटणारच ना. सॉरी, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला असं वाटतं मिस्टर माजगावकर, अनिश सारख्या मनस्वी मुलाला ना तुम्ही जरा वेगळ्या रीतीने हँडल करायला हवं होतं. तुम्हाला काय म्हणायचंय नक्की मला अजूनही समजलेलं नाहीये. बाबा, अनिश
त्या स्वप्नाला मी चांगलाच धडा शिकून आली. थँक्यू मॅडम. मोस्ट वेलकम. तू अनिशच्या बाजूने त्या स्वप्नाला उत्तर देऊन आलीस ना, आता बघ तिला बरोबर कळलं असेल. आता ती तुमच्या वाट्याला जायचं धाडसच करणार नाही. मी आलेच. एक मिनिट. एक मिनिट. मॅडम हा माझा कॅमेरा तुझाच कॅमेरा आहे, मुद्दाम दिलाय तुला तो. बरं का माझगावकर, तुमचा मुलगा अतिशय उत्कृष्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतो. मला इराणी ईशानी दाखवलंय तुझं पेज. काय सुंदर फोटो काढलेस रे. सफारी करता करता त्याचा हा छंद पण त्यांनी छान जोपासलाय आणि त्यातून पैसेही कमवलेत. अनिश, हे तुझं काम आहे, ह्यात तुला गती आहे. उगीच भैरवीला शह द्यायचा, तुझा इगो दुखावला गेला होता. भैरवीला शह देण्याच्या नादात तू पैसे कमवण्याचे शॉर्टकट शोधत बसलास अनिश. त्यापेक्षा हे काम कर. हे तुझं स्वप्न आहे अनिश. आपला छंद जेव्हा आपलं पॅशन बनतं ना, तेव्हा कामाचा ताणही जाणवत नाही. विसरू नकोस, हे तुझं स्वप्न आहे. हो मॅडम, मी माझं स्वप्न पूर्णपणे विसरून गेलो होतो. मधल्या काळात मला काय झालं होतं मला माझंच समजत नाहीये. चुकीच्या गोष्टींच्या आहारी जाऊन माझं आयुष्य भरकटत गेलं होतं. थँक्यू सो मच. उशिरा का होईना आपल्या सगळ्यांना शहाणपण सुचले, ते आपण सत्काराने लावूया. हा, आम्ही सोबत असताना तुझं आयुष्य भरकटलं, तर आम्ही सुद्धा कुठेतरी जबाबदार आहोत. खरे बाबा. अनिश, माझं ध्येय, माझा बिझनेस या सगळ्याकडे लक्ष देताना कुठेतरी तुझ्या स्वप्नांकडे मीही दुर्लक्ष केलंय रे. आय एम रिअली सॉरी. बरं झालं गेलं, गंगेला मिळालं. आता सगळे खुश आहात ना? एक काम करू, या तुझ्या कॅमेराने मी तुम्हा तिघांचा फोटो काढते. हो चालेल. हे घ्या. येस, या. अहो, या. हा फोटो पाहून ना त्या स्वप्नाची मस्त जिरली असेल. आता तिला समजेल फॅमिली म्हणून तुम्ही सगळेजण किती क्लोज आहात ते. आणि तिच्यासारखी मुलगी आपलं काहीच वाकडं करू शकत नाही. अरे काय झालंय, तुम्ही दोघं आनंदी नाही आहात का? गार्गीताई, मला फक्त सांग, तो फोटो कोणी काढलाय? अरे कुणी म्हणजे मावशीने. म्हणजे बघ, निविताईंच्या प्रयत्नामुळे हे सगळं झालं, बरोबर? नाहीतर अजून पण काका आणि माऊ एकमेकांवर रागवलेलेच असते. हे बाकी बरोबर बोलताय तुम्ही. मावशीच्या प्रयत्नांमुळेच तुमच्यावर आलेलं संकट दूर झालंय आणि तुमची माऊ बाहेर आली. हो, मग त्या परमनंटली काय येऊ शकत नाही आपल्या घरी? अजूनही तुमच्या डोक्यात ते आहेच. आणि जोवर आमच्या मनासारखं होत नाही ना, तोवर आम्ही हाच विचार करणार आणि असेच अपसेट बसणार. हो. अरे मला समजत नाहीये, तुमची समजूत घालू की तुम्हाला मदत करू? तू काही नको करूस, तू आम्ही जे म्हणतो त्याला प्लीज नीट ऐक. गार्गीताई, जर निविताई आमच्या घरात आल्या आणि आमची आजी बनल्या तर किती मस्त होईल ना. आजोबांसोबत एक आजी असणार, तुला माऊ आणि काका पण मिळतील आणि आपली फॅमिली कंप्लीट होईल. आणि ही फ्रेम ना अजून छान पूर्ण होईल. तुम्ही बोलताय ते खरं तर मला पण पटायला लागलंय. गार्गीताई,
तुला पटतंय ना, मग आपण तिघच त्यांना एकत्र आणू शकतो. आणि आपण तिघांनी जर का एकत्र मिळून प्रयत्न केले ना, तर एक ना एक दिवस नक्की एक छान आयडिया मिळेल. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण एवढं सोपं नाहीये ते. घ्या, सोपं असतं तर आम्ही दोघांनीच नसतं का केलं? तुझी का मदत मागितली असती? अरे पण आपण त्या दोघांच्या लग्नाचं कुणाशी बोलणार आणि ही आयडिया त्यांच्या गळ्याशी कशी उतरवणार? आपण त्यांना काही बोलायला गेलो आणि ते आपल्यालाच ओरडले तर? मावशी तशी छान आहे, समजून घेते, फ्रेंडली पण आहे, पण हा विषय बोलायचं म्हटल्यावर मला बाबा तिची भीती वाटते. आणि आम्हाला आजोबांची. झोपूया. अरे झोपताय काय? काही सुचतंय का काही? अरे अशी काय करते? आम्हाला कसं सुचणार? तू मोठी आहेस, तुला काय सुचलं बाय द वे? अरे मोठी आहे म्हणजे मी काही लोकांची लग्न जुळवते का? हळू बोल आणि रागवू नकोस ना प्लीज. म्हणजे त्याचं काय आहे, तू आमच्यापेक्षा मोठी आहेस बरोबर, म्हणून तुला विचारलं, बाकी काय नाही. प्रेम केलं की लग्न होतं ना गार्गीताई? इरा, त्याला प्रेम लग्न असं म्हणतात. आणि आजोबा आणि निविताई तर एकमेकांवर प्रेम करतच नाही, सारखे भांडत असतात. काय करायचं, त्यांचं लग्न कसं करायचं? सोपं आहे रे, त्यांना प्रेमात वाढायचं. इरा, त्यांना प्रेमात कसं पाडणार? अरे ते फिल्म्स मध्ये नाही का दाखवत, तसं काहीतरी करायला हवं. म्हणजे नक्की काय करायचं? अरे म्हणजे असं काहीतरी करायला हवं जेणेकरून मावशी आणि काका एकमेकांना आवडायला लागतील. म्हणजे आपण एक काम करूया, आपण ना त्या दोघांना एकमेकांच्या नावाने लेटर लिहायचं का? हा ओके, गुड आयडिया. बॅड आयडिया. अरे ते आपलं अक्षर नाही का ओळखणार, अशाने सगळ्यांना मार पडेल. चालेल ना तुम्हाला? चालेल. टेन्शन नॉट. दुसरी आयडिया आहे ना, आपण एक काम करूया, त्यांना फोन करून कुठेतरी बोलवूया. कशाला? हा अरे दोघं एकाच घरात राहतात, आता तिकडे जाऊन दोघं काय करणार? हा, तिकडे ती लोक अजून भांडतील. तुम्हा दोघींना माझी कुठलीच आयडिया पसंत नाहीये ना? ठीक आहे, तुम्ही उद्या सकाळपर्यंत काहीची आयडिया शोधा आणि मला सांगा. नाहीतर इरा झोप. हे घे, अरे झोपूया. आयडिया. भैरवी, काही मदत करू का? आय नो, आता माझी मदत घेताना तुला पूर्वीसारखा विश्वास राहणार नाही, म्हणूनच म्हणतोय, एक चान्स दे ना मला. मी माफ केलंय तुला अनिश, त्यामुळे आता पुन्हा पुन्हा माफी मागायची गरज नाहीये तुला. आपण एक मात्र नक्की, आता आपल्या दोघांमधलं नातं पुन्हा पहिल्यासारखं होईल का मला नाही माहित. कारण जेन्युइनली दुखावली गेली आहे मी. एक वेळ शरीरावरची जखम लवकर बरी होऊ शकते, पण मनावरची. भैरवी, हे बघ, मी अगदीच समजू शकतो, तुला वेळ हवाय ना, तू घे, तुला हवा तेवढा वेळ घे, मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. मला झोप येते. एक्सक्यूज मी. भैरवी, मी स्वतःसाठी चांगली नोकरी शोधेन आणि प्रामाणिकपणे ती करेन. यापुढे तुला माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन.
आपल्यातलं बिघडलेलं नातं मी ठीक करेन. एक दिवस तू माझ्याबद्दल प्राऊड फील करशील, हा माझा शब्द आहे. अगं गार्गीता, हे तू काय करतेस? हळू, तेवढ्याशा पाण्याने काय होणार आहे? अरे हे पाणी काही कपडे धुण्यासाठी नाहीये. मग हे पाणी मी इथे जमिनीवर असं पसरवणार आहे. हे पाणी कोणतरी पडेल ना. हो पडू दे, दुसरं कोण पडणार? मावशी आणि काका कोणीतरी एक पडेल. म्हणजे मावशी पडणार असेल तर काका तिला सावरतील, आणि आजोबा पडले तर? मावशी त्यांना आधार दे. आणि दोघं पण एकत्र पडले तर? दोघं एकत्र नाही पडणार, कोणीतरी आधी पडेलच ना. तरी दोघं एकत्र पडले तर आपला प्लॅन फ्लॉप हो ना? प्लॅन फ्लॉप होणार नाही, फुल प्रूफ प्लॅन आहे, अजिबात फ्लॉप होणार नाही. कशावरून? अरे कितीतरी मूवीज मध्ये आणि सिरियल मध्ये हा प्लॅन वापरतात, नक्की वर्कआउट होईल. आपण काय असं वाद घालत बसणार आहोत का? एक काम करा, मी ना आता हे सगळं पाणी असं इथे टाकते, सगळीकडे पसरवते. तुम्ही काकांना आवाज द्या, मी मावशीला आवाज देते. रेडी? 3, 2, 1. आजोबा! मावशी! आजोबा! मावशी! आजोबा! मावशी! आजोबा! मावशी! काय झालं? इरू ईशान, इरू ईशान. सत्यानाश! आपण जे ठरवलं होतं ते झालंच नाही. निवी आजी आणि आजोबा पडणार होते, हे दोघं कुठून आले मध्येच इकडे? मग अरे काहीतरी भलतंच झालं. गार्गीताचा प्लॅन फ्लॉपच होणार होता, मला माहिती होती. काय झालं भैरवीताई? हा काय? कुठे? काय काय नाही. ए, तुम्ही हाक का मारत होतात? हा काही नाही, हे दोघं भांडत होते म्हणून मी आवाज दिला. हा माझ्याशी भांडत होता. काका मी कधी हिच्याशी भांडलोय? हीच सुरुवात करते. इरा ईशान, बास. निमूटपणे अभ्यासाला बसा लगेच. मी येते थोडा वेळात चेक करायला. अरे बरं झालं तर दोघांना काही डाऊट आला नाही. अगं पण आपलं काय ठरलं होतं? निवी आजी आणि आजोबा पडणार ना याच्यावरून. हे दोघं मध्येच कुठे पडले? आता तेवढ्यासाठी आपल्याला एवढं सगळं पुन्हा करावं लागणार. हो, आताचा प्लॅन तर फ्लॉप गेला ना. अरे अजिबात फ्लॉप वगैरे होणार नाही, फुल प्रूफ प्लॅन आहे. ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी नक्की हा प्लॅन वर्कआउट होणार. भैरवी, हे का आणलंयस अनिश? काल मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट केला होता, तो तुला खाता आला नाही, म्हणून मग आज मुद्दाम तुझ्या आवडीचे पोहे केले. प्लीज नाही म्हणू नकोस. अनिश प्लीज, मला उशीर होतोय आणि मी बाबांना म्हणालीये की मी वेळेत पोहोचणार आहे. ए भैरवी, अगं
5-10 मिनिटांनी काही होणार नाही आणि बाबा समजून घेतील ना. तू म्हणायचीस ना कामासाठी बाहेर पडताना उपाशी जाऊ नये, विसरलीस? प्लीज. हो, पण आता मला खरंच उशीर होतोय. ते वाट बघत असतील. भैरवी, तुला काही विचारायचा अधिकार गमावलाय मी, पण कुठे जातेस? कारखान्यात जाते. आता राजन सुकटणकर फूड्सची ऑर्डर मला परत देईल असं मला वाटत तरी नाहीये. नाही म्हणजे मी हे तुला ऐकून दाखवण्यासाठी नाही म्हणत. नाही बोललीस तरी तेच सत्य आहे. नाही, हे मी मुद्दाम नाही बोलत आहे, पण एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा त्याच्यासोबत काम सुरू ठेवण्याची अपेक्षा नाही ना करू शकत मी. एनिवे, मोदकाचं जे काही सामान घेतलं होतं, स्टीमर वगैरे, ते सगळंच विकून टाकायचं असं म्हणते मी. ऍक्च्युली त्यासाठीच मी आईबाबांकडे जाते. त्यांचाही सल्ला घेते. बघूया काय होतंय. हे भैरवी, असं करू नकोस प्लीज. हे बघ, माझ्या चुकीची शिक्षा मी तुला भोगू देणार नाही. आता सगळं संपलंय मनीष. नाही संपलं. भैरवी, मी एकदा राजनशी बोलतो, त्याची माफी मागतो. ऐकून घे ना. तुझा बिझनेस उभा करण्यासाठी बाबांनी खूप मेहनत घेतली आहे ग. बाबांची धडपड आणि तुझं स्वप्न मी माती मोल होऊ देणार नाही. भैरवी, तू जर आता बिझनेस बंद केला तर सगळं संपून जाईल ग. बघू. आणखीन एक, तुझी हरकत नसेल तर मी सोडू तुला. हवं तर वाटेत काही बोलू नकोस. पण आता यापुढे काय करायचंय याचा आपल्यालाच विचार करावा लागेल. चल. भैरवी, का पडला तुम्ही असं? उठ उठ, उभा राहा. उठ, कंबरडा पडला. इरोईशा, तुमचं काय चाललंय इथे? अगं ताई, काही नाही. हे दोघे इथे खेळत होते. ए पोट्टे हो, इकडे हाड मोडला आमचं. त्याचं काहीच नाही, आपसतच बोलून राहिलं कुटुंब. मी तेच सांगते भैरवी ताईला. अगं, हे दोघं इथे खेळत होते आणि त्यामुळेच हे सगळं असं पाणी सांडलंय. आणि आम्ही घसरून पडलो ना त्याच्यामुळे. खेळायची जागा आहे काही? बॅकल कुठली कार्टी? काही अक्कलच नाही. म्हणजे ते संस्कार वर्गात गेल्यापासून हे पोट्टे जास्त भयकल्यासारखे वागून राहिले. तुला सांगतो मी सुनबाई. नाही, मी सांगतो ह्यानीच ना त्यांनी डोक्यावर बसून ठेवलाय सगळं. आम्हाला थोडी ना माहिती की तुम्ही इकडून जाल. आम्ही हे पाणी पुसतच होतो ना. ताई, मी त्यांना तेच सांगत होते की पाणी पुसून घ्या, कोणीतरी येईल वगैरे. तेवढे ते दोघं आले आणि पडले. वा, पाहिलं का बाबू कशी पोट्टी बोलून राहिली का? बाबा हे दोघं आले आणि पडले. काय काय बोलणार यांनी? मला तर वाटतं मला वाटतं ना हिने शिकवलंय सगळं त्यांनी. मामा, गार्गीला काही बोलू नकोस. ती पाहुणी आहे घरातली आणि तशी लहान आहे ती. बाप्पा, ही कायची लहान? ही उंचीनं लहान आहे, डोसकं मान आहे तिचं. ही अशी आणि हे पोट्टे तसे. बाप्पा बस. इरोईशानला काही बोलायचं नाही. हे घर त्यांचं आहे. पाहिलं का कॉमेडी का? ए पाहुणे म्हणून हिले काय बोलायचं ना. आणि हे पोट्ट्यांचं घर आहे ना, मग ते जे काय बोलतील ते गप ऐकून घ्यायचं. कॉमेडी तुले समजतंय का? इथे काय झालंय, कोणी येतो आणि आपल्याला टपली मारून जातो ना. ऐका, मी तुम्हाला सांगतो, आता आपण आहोत गरीब माणसं, नोकर चाकर, उपरी आहोत या घरात. कोपऱ्यात बसून राहू ना बापा. बस ना, आता किती बोलून राहिले आपली स्वतःला इज्जत काढून राहते. हो, तेच समजा हवं तर. आजवर खूप चुकीचं बोललात, वागलात, पण यापुढे नाही खपवून घेतलं जाणार आहे. इतकं सगळं झाल्यावर सुद्धा तुम्हाला इथे राहू देतोय ना, ते माणुसकीच्या नात्याने. ती सोडायला लावू नका आता आम्हाला. मामा, मामी, भैरवी बरोबर बोलते. हे बघा, तुम्ही या घरात काहीही करा, पण प्लीज
शांतता भंग करू नका या घराची. मी हात जोडतो प्लीज. तू काय आम्ही हात जोडतो बाबा तुम्हाला. चला सावकाशा परत परत आय आय बाय आय आय. काय लगा ते सावकाश. इरू ईशान, काय असता इथे या. ही खेळायची जागा आहे. पडले ना ते तुमच्या नादात. सॉरी माऊ. काय सॉरी? आजोबा आहेत घरात, मॅडम आहेत, चुकून पडले असते म्हणजे. तेच तर हवं होतं. काय? अगं मी यांना तेच सांगत होते की कोणीतरी येईल पडेल, पण हे काय दोघं ऐकायलाच तयार नाहीत. ए इरा ईशान, ते द्या माझ्याकडे. दोघं अभ्यास करायचा. गार्गी सोड दे, मी करते. अगं नको भैरवी ताई, झालंय मी करते. अगं भैरवी चल ना, उशीर होतोय ग. निघूया पटकन. बरं ठीक आहे, आम्ही निघतो. तू काळजी घे. हो. आता काय करायचं? अरे आपला हा प्लॅन तर फ्लॉप गेला. आपल्याला प्लॅन बी ठरवावा लागेल. बरं झालं या दोघांना काही कळलं नाही, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. खर तर कोणीही मला सहजासहजी माफ करावं इतका साधा गुन्हा नाही आहे माझा. पण सुदैवाने भैरवी यातून सुखरूप बाहेर पडली. तरी सुद्धा मी तुमचा गुन्हेगार आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. इट्स ओके अनिश. भैरवीने तुला माफ केलं ना, विषय संपला. आमची माफी मागायची काहीही गरज नाही. नाही कशी? हो, तुम्ही दोघांनी भैरवीच्या बिझनेससाठी किती मेहनत घेतली आहे. मी त्यात तुम्हाला हातभार लावायचं सोडून त्या स्वप्नाच्या नादी लागलो. तिच्यासोबत कारस्थानं रचून भैरवीलाच काय तुम्हाला सगळ्यांनाच मी मनस्ताप दिलाय. अनिश, हे बघ, जे झालं ते ठीक आहे. हे बघ, तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली आहे ना, मग झालं तर त्याचा तुला पश्चातापही झालाय. हे बघ, आता मागचं सगळं विसरा आणि नव्यानं सुरुवात करा. शी इज राईट अनिश. थँक्यू. भैरवी, आता आपण नव्या जोमाने आणि उत्साहाने मोदकांचा बिझनेस करू. डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत. अनिश, मला वाटत नाही एवढं सगळं झाल्यानंतर सुकटणकर फूड्स मध्ये आपल्याला काही थारा मिळेल. का नाही मिळणार? अगं यात ना तुझी चूक होती ना सुकटणकर फूड्सची. आणि खरा गुन्हेगार आपल्या समोर आलाय. शिवाय मी राजनला फोन करून मनापासून माफी मागितली आहे. तू माफी मागितल्याने काही होणार नाही अनिश. आपल्यामुळे त्यांची खूप बदनामी झाली आहे शेवटी. आणि जरी राजांनी माफ केलं असलं तरी लोक आपल्यावर पुन्हा विश्वास ठेवतील असं नाही ना. ठीक आहे भैरवी, हे बघ, यातून आणखी काहीतरी चांगलं होणार असेल. तुम्ही नका जास्त विचार करू. राजनचा फोन आलाय. हॅलो. हॅलो, काय मॅडम, सुट्टी संपतीये की नाही तुमची? नाही म्हणजे कधी काम सुरू करतेस परत? म्हणजे मला समजलं नाही. भैरवी, आपलं 2 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, 2 ऑर्डर्सचं नाही. लक्षात आहे ना तुझ्या? हे बघ, लोक येऊन इथे चौकशी करतायत, मोदक कधी येणार, मोदक कधी येणार. आणि यावेळी साधी सुधी नाही, 10,000 मोदकांची ऑर्डर आहे. काय? 10,000 मोदक? येस. पण राजन, आता एवढं सगळं झाल्यावरही. हे बघ भैरवी, जे काही झालं त्यात तुझा काहीच दोष नव्हता. त्या स्वप्नाला माझ्यावर सूड उगवायचा होता, त्यामुळे तिने तुला ह्या सगळ्यात खेचलं. आणि अनिशचा सुद्धा वापर केला, तुमचं रिलेशन स्पॉइल करायचा प्रयत्न केला. खरं तर या सगळ्यासाठी मीही तितकाच जबाबदार आहे ना. राजन प्लीज, यासाठी
तू स्वतःला जबाबदार नको समजूस. ती स्वप्ना अनप्रोफेशनल होती, त्याचा दोष तू स्वतःला नको देऊस प्लीज. बर ठीक आहे. एनिवे माझा ऐक. पॉइंट नंबर 1, जो खरंच चांगला बिझनेसमॅन असतो ना, तो संकटांना घाबरत नाही. संकट आली तरी सुद्धा तो त्याचा मार्ग पुढे चालू ठेवतो. पॉइंट नंबर 2, या सगळ्या पर्सनल गोष्टी आहेत. पर्सनल गोष्टी बिझनेसमध्ये आणायच्या नसतात. आणि पॉइंट नंबर 3, मी अतिशय प्रोफेशनल माणूस आहे, त्यामुळे मी नेहमी पुढे जात राहतो, सुधारत राहतो. ओके. सो आता कामाला लागायचं, लगेच वेळ नाही घालवायचा. तुझं आधीच्या ऑर्डरचं जे काही पेमेंट आहे ते आणि पुढच्या ऑर्डरचा ऍडव्हान्स हे सगळं मी रेडी ठेवतोय. तू कामाला लाग, आता वेळ घालवू नको. ओके, थँक्यू राजन, खरंच थँक्यू. तू पुन्हा विश्वास ठेवलास माझ्यावर. युअर मोस्ट वेलकम. बाय. मिळाली ना पुढची ऑर्डर? बघा, याला म्हणतात प्रॅक्टिकल वागणारा माणूस. अनिश, आता तुझ्या मनावरचं ओझं सुद्धा उतरलं असेल. खरंय बाबा. भैरवी, अगं 10,000 मोदक म्हणजे अगं किती काम आहे आपल्या समोर आणि वेळ किती कमी आहे. आपण ताबडतोब कामाला लागायला हवा. आणि भैरवी, दिस टाइम मी सगळं काम प्रामाणिकपणे करेन. ट्रस्ट मी. हे आजोबांचं शर्ट आहे, काय करतेस तू याचं? हे बघा, ह्याचं आहे ना बटन तुटलंय आणि ते मीच तोडलंय. का तोडलंय बटन? आता आजोबांना वाटेल की आम्ही दोघांनी त्यांचं बटन तोडलंय. पण गार्गीताई, तुला हे बटन तोडून काय मिळालं ग? मी काय केलंय माहितीये, काकांचे सगळे शर्ट्स लपवून ठेवले. आता ते बाहेर जायला म्हणून तयार होतील ना, त्यांच्याकडे हा एकच शर्ट उरलाय आणि तो हाच घालतील. आणि मग काय होणार? जेव्हा काका हा शर्ट घालायला घेतील आणि मग मावशी त्यांना हे बटन शिवून देईल. हा, मी हे सिरियल मध्ये बघितलेलं मीना आजीकडे. पण ह्याने काय होणार आहे ग? समजेल, सगळं समजेल. आधी एक काम करा, हा शर्ट घेऊन जा आणि तिथे त्यांच्या जागेवर ठेव. जा जा जा. अरे अरे माझे कपडे कुठे गायब झाले? अरे मला बाहेर जायचंय, एक शर्ट सापडत नाहीये. हळू हळू. काय काय चाललंय? काय कसला गोंधळ चाललाय? काय नाही, कुठे काय? काय झालं? घरातले सगळेजण गेले कुठे? अगं, भैरवीताई आणि अनिश दादा बाहेर गेलेत. निलिमा आता मंदिरात गेल्यात. मामा मामी असतील इथेच कुठेतरी टाइमपास करत. अगं, पण काकांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता काय झालंय त्यांना? अगं, त्यांना बाहेर कुठेतरी जायचंय, पण ते या घरात काय गोंधळ सुरू आहे मला काही कळतच नाहीये. अहो थांबा थांबा, जरा न चिडता जरा शांतपणे सांगाल का काय झालंय? मला बाहेर जायचंय, माझे सगळे कपडे गायब आहेत. हा एक शर्ट सापडला पण त्याचं बटन तुटले. आता बटन तोडायला लहान आहात का तुम्ही? वा, मी नाही तोडलं बटन. कोणाचं तरी कारस्थान आहे. आता मात्र तुम्ही काही बोलताय हो. कोणी मुद्दाम तुमचे कपडे कशाला कुठेतरी लपवून ठेवेल? कोणीतरी मुद्दाम तुमच्या शर्टाचं बटन तोडेल असं का करेल कोण? काय माजगावकर, कधी कधी ना कपडे धुताना वगैरे शर्टाचं बटन तुटतं, त्यात काय? सुई घ्यायची, दोरा घ्यायचं, शिवायचं, इतकं सोपं आहे. तुम्ही ना फार छोट्या छोट्या गोष्टींमधनं चिडचिड करता. हा तुमचा स्वभाव आधी तुम्ही बदला. हे बघ, अगं मावशी, काकांना बटन शिवता येत नसेल. एवढं सगळं बोलण्यापेक्षा तूच दे ना त्यांना बटन शिवून. ठीक आहे, देते बटन शिवून. बरं, घरामध्ये सुई दोरा कुठे कोणाला माहिती आहे? अगं मावशी, तुझ्या बॅग मध्ये कायम सुई दोरा असतो. थांब, मी आणते. या तिकडे सरक सरक सरक. माझगावकर या इथे बसा. अहो बसा, शर्टाचं बटन शिवायला पाहिजे ना. बसा, थांबा.
काय आहे? तुम्ही मला चिडखोर म्हणा, काही म्हणा, पण जगभराच्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवता आणि हवी ती गोष्ट शोधताना तुम्ही आमचा वेळ फुकट घालवता. हे मला नाही आवडत. मुळात तुम्ही या सगळ्या गोष्टी पर्समध्ये ठेवताच का? आम्ही मदत करू. हे का? दुसऱ्याच्या पर्स लवकर हात लावायचा नसतो. किती वेळा सांगायचं तुम्हाला? अशाने लोक चोर म्हणतात. काय माजगावकर, कुठलं 1857चं भांडण अजून उकरून काढताय तुम्ही? 1800 सापडलं. हा, सापडलं. बघा, मी पर्स मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी ठेवते ना, म्हणून वेळेला या गोष्टी सापडतात. हा हा, आता घ्या, हे घ्या, हे घ्या. काय? सुई, ते मलाही कळतंय. दोरा. मला कशाला देत आहे? अरे, शर्ट कोणाचा? माझा. बटन कोणाचं तुटलंय? माझं. शिवणार कोण? तुम्ही. का? म्हणजे म्हणजे काय? मग अहो, स्वतःची कामं स्वतः केली पाहिजेत. शिस्त म्हणजे शिस्त. मला नाही शिवता येतो, पण कमी कसं शिवणार? अहो, एवढ्या गोष्टी तुम्हाला करता येतात, एक साधं शर्टाचं बटन नाही शिवता येत? हे बघा, मी BMC मध्ये नोकरी करत होतो, शिंप्याच्या दुकानात नाही. अहो, इतकी साधी सोपी गोष्ट आहे माजगावकर, शर्टाचं बटन शिवणं. मी शिकवते तुम्हाला. अहो, मी आजपर्यंत कधी सुईत दोरा ओलेला नाही हो. शाळेत असताना सुद्धा मी या स्पर्धेत कधी भाग घेतला नव्हता. बघा, केवढी मोठी चूक केलीत माजगावकर तुम्ही. काय? तेव्हा जर भाग घेतला असता तर आता उपयोगी आलं असतं ना ते ज्ञान. सोपं आहे. मी शिकवते, थांबा. हे बघा, ही सुई आहे ना, ह्याला असतं नाक. सुईला नाक कुठून असणार? आणि ते नकट नसतं. द्या, सुई घ्या, पकडा, आणि आता दोरा ओवा. चला. ओवा. हा, शाबास. चला, बघू बघू. सुई कुठे गेली? सुई. आओ माजगावकर, थोडंसं पुढे घ्या. आता ओवा परत 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 करा, ट्राय. जमेल जमेल तुम्हाला. करा करा, प्रयत्न करा. जमलं? अरे, सुई बस, मला नाही जमणार. काय असं काय करताय? हे बघा, आज तुमच्याकडनं सुईत दोरा ओवून घेतल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाहीये माजगावकर. नाही, नको, मी असाच जातो. जाऊ दे. असेच जाता म्हणजे काय? अहो, तुम्ही आता बटन तुटलेला शर्ट घालून जाणार आहात का? ऐका, त्यापेक्षा चटकन सुईत दोरा ओवा, पटकन बटन शिवा. चला. नाही, पण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला जमते तसं नाही आहे हो. नको, मी जातच नाही, मी इथंच थांबते. जाऊ काय होऊ दे. असं काय करता? तुम्हाला काहीतरी महत्वाच्या कामाला जायचंय ना. नाही, अहो, साधं शर्टाचं बटन लावायला कसं पण तुम्ही हे मला करताय? ते त्याच्यात नाही जमत. मग तुम्हाला सांगतो आपण काय मी कळत शिकवते नाहीये. ना तुम्हाला. सुईत दोरा व्हायला काय वेळ लागतो माजगावकर? मला येत नाही म्हणून एकदा सांगितलं. पण मी तुम्हाला शिकवते म्हणते ना. शिकवून असं उपयोग आहे, मला पुढे नको करायला. तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट येईल. पण एक साधा बटन तुम्हाला काय शिकवायला? काय तुमचे हात मोडतात का काय? आता, पण तुम्ही शिवायचंय, तुमचं काम आहे. तुम्हीच काय म्हणता? माझं काम माणसाने असं- स्वावलंबी असलं पाहिजे. जगात देव जरी असला आणि तो खाली जरी आला तरी ह्यांना काही एकत्र आणू शकत नाही. मुलांनो, आपला प्लॅन काही सक्सेसफुल होणार नाही. तुम्ही थांबा. इतक्या ठिकाणी मी रेझ्युमे फॉरवर्ड केलाय, पण अजूनही कोणाचाही रिप्लाय नाही. अर्थात जॉब मिळेपर्यंत मी भैरवीला तिच्या बिझनेसमध्ये हेल्प करू शकतो. पण निवेदिता मॅडमचं म्हणणं सुद्धा पटलंय मला. माझ्या आवडीचं काम जर मी केलं तर त्यात मी मनापासून लक्ष देऊ शकतो. आय कांट गिव्ह अप नाव. जोपर्यंत आता मला जॉब मिळत नाही तोपर्यंत मी मेहनत करत राहणार. What? Are you serious? भैरवी,
भैरवी अरे, 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 अरे. I can't tell you I'm so happy, अरे, भैरवी. I just got. काय झालंय? I'm so sorry. ते ऍक्च्युली मला जॉब मिळाल्याच्या आनंदात मी जरा भावत गेलो ते. ओ नाही, इट्स ओके. काय, कुठे मिळालाय जॉब? ये ना, दाखवतो मी तुला. हे बघ. आत्ताच मेल आलाय त्यांचा. निवेदिता मॅडमच्या बोलण्याचा खूप विचार केला मी, आणि म्हणून मी माझे सगळे फोटोग्राफ्स आणि रेझ्युमे खूप ठिकाणी फॉरवर्ड केले वाईल्ड लाईफ फोटोग्राफरच्या पोस्टसाठी. आणि बघ ना, चक्क बेल्जियमच्या चॅनलमध्ये मला जॉब लागलाय. दॅट्स रिअली ग्रेट. मस्त. कॉंग्रॅट्स. देवानीच मला ही संधी दिली. आता मी माझ्या सगळ्या चुकीच्या गोष्टींचे परिणाम पुसून टाकेन. बघ ना, त्यांनी मला खूप चांगला पॅकेज ऑफर केलाय. इरा, ईशान आणि सॅमच्या फ्युचरचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता, आणि तुलाही कामाचं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आय प्रॉमिस यू, तुला आणि बाबांना आता मी प्रूफ करून दाखवेन. मी बदललोय. मी या घराची सगळी जबाबदारी घेईन. मी बोलले होते ते दोघं एकमेकांची किती भांडतात, मग आपण त्यांना एकत्र कसं आणायचं? मला पण आता हा टास्क खूप डिफिकल्ट वाटतोय. मी काय म्हणतो, आपण हा विचारच सोडून दिला तर? हो ना, आपण त्यांच्या चांगल्यासाठी त्यांच्या लग्नाचा विचार करतोय आणि दोघं काय करतात, एकमेकांच्या चुका काढताय. दोघांना काय वाटतं त्यांचंच खरंय. असं करून कसं चालेल? हे बरं आहे तुमचं. म्हणजे आम्ही काय केलं? अरे, तुम्ही जेव्हा मला ही आयडिया दिली तेव्हा मला अजिबात पटली नव्हती, पण तुम्ही मला पटवून दिलं की मावशी आणि काका एकमेकांचे एकदम परफेक्ट मॅच आहेत. ते बोथ नीड इच अदर्स कंपॅनियनशिप असं मला वाटायला लागलं होतं, आणि आता तुम्ही असे मागे फिरताय. अगं पण गार्गी दीदी, तूच बघितलंस ना, ते दोघं एकमेकांशी किती भांडतात. ते भेटले ना डे 1 पासनं ते दोघं खूप भांडतात ग, आणि ते एकत्र आले ना कायमचे की घरात भांडण होती. ते काही मला माहित नाही, पण काहीही झालं तरी आत्ता आपण हार मानायची नाही. ठीक आहे, आम्ही नाही मानणार हार, पण गार्गीताई आपल्याला जिंकायसाठी काही प्लॅनच नाहीये ग. मी तर बाबा देत होतो तुम्हाला चांगले चांगले प्लॅन्स. तुम्ही काय म्हणाला, हे नको ते नको, सगळे प्लॅन रिजेक्ट केलेत. ही गार्गी ताई, तुझ्याकडे एखादी बढिया कल्पना आहे? ए, ते मागच्या प्लॅन सारखं नको हा. ते सामळ्याचं पाणी मग ती लोक घसरतील. पण आता माझ्याकडे काहीच प्लॅन नाहीये. ठीक आहे, मग आपण विसरून जाऊया सगळं. हो गार्गी दीदी, फॉरगेट इट. आता आमच्या आयुष्यात आजीचं आणि तुझ्या आयुष्यात काकांचं प्रेम नाहीये. मुलांनो, पोटभर खा, नाही तर नंतर भूक भूक करत बसाल. मग या या, बसा. हो, बसते बसते. हे बघ, सगळं आहे, तू सगळ्यांना सांग. मी कसं सांगू, तू सांग ना. आणि सर, तुझी न्यूज आहे, तू सांग. काय भैरवी, काय चाललंय? नाही, काही नाही. काय झालं? मला वाटतं अनिष्ठा आणि भैरवीला काहीतरी सांगायचंय, आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय ती नक्की आनंदाची बातमी आहे. काय ग भैरवी, काय म्हणताय ते? बाबा, ऍक्च्युली हो, आम्हाला
सगळ्यांनाच एक गुड न्यूज द्यायची आहे. गुड न्यूज. येस, म्हणजे आमच्या बरोबर घ्यायला एक न्यू पार्टनर येणार. अरे यार, जा जा देवासमोर साखर ठेव. बाई काहीतरी गोडाचं करायला घेते मी. किती दिवसांनी दादा आपल्या घरात इतकी गोड बातमी आली आहे नाही का? खरंच कॉंग्रॅच्युलेशन भैरवी, अनिश. निलिमाताई या, मी पण मदत करते तुम्हाला. हो चला. थांबा थांबा आत्या मॅडम, तुम्हाला सगळ्यांना जे वाटतंय ते नाहीये. अगं आता म्हणालीस ना तू गुड न्यूज आहे म्हणून. हो हो हो, गुड न्यूज आहे, पण ती वेगळीच न्यूज आहे. म्हणजे मला परदेशात नोकरी मिळाली आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली माझ्या आवडीचं काम आहे, पगारही चांगला आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून जॉईन व्हायचं आहे. अगं बाई, अरे मग ही सुद्धा चांगलीच न्यूज आहे की. वा वा वा, तुला हवी तशी नोकरी मिळाली ना. देवच पावला गो बाई. काका म्हणजे आता तू पुन्हा जंगलात जाऊन सगळे अॅनिमल्सचे छान फोटो काढणार. वाव. वा अनिश, तुझ्या आवडीचं काम आहे ना. मला खात्री आहे तू 100% देशील तुझ्या कामाला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. दादा, आहे आपल्या अनिशला त्याला हवी तशी नोकरी मिळाली आहे. खुश आहेस ना? नक्कीच खुश आहे ना. पण एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. आता कुठे तो आणि मी एकमेकांच्या जवळ आलो आहोत. घरात सगळं सुरळीत होतंय आणि हा आता दूर जाणार आहे. अहो माजगावकर, तरी तो मनाने तुमच्या जवळच असणार आहे ना. म्हणजे आधी कसे तुम्ही एकाच घरात होतात पण एकमेकांपासून लांब होतात. त्यापेक्षा हे जास्त चांगलं आहे नाही का. खरं आहे तुमचं मॅडम. आता पिलं मोठी झाली की घरट्यातून उंच आकाशात भरारी मारणारच. त्यांच्या आनंदातच आपला आनंद मानायचा. बाबा, तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. अरे इतकी चांगली बातमी दिल्यानंतर असं उगाच वेड्यासारखं बोलू नकोस. कबूल करतो मी की काही सेकंदासाठी मी भावूक झालो होतो, पण त्यामुळे माझं प्रेम मी तुझ्या पायातली बेडी नाही बनवू देणार. अगदी खरं बोलतोयस तू दादा. अनिश, तुला इतकी मोठी संधी मिळाली आहे की नाही, मग तू ती अजिबात वाया घालवू नकोस. तू बिंदास जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. पाहिलंस अनिश, याला म्हणतात कुटुंब. एकमेकांची ओढ असणं, एकमेकांच्या प्रगतीसाठी कुठलाही त्याग करायची तयारी असणं, हीच तर खरी आयडियल फॅमिलीची ओळख आहे. हो ना. आता तू सरळ मार्गावर आलायस ना, आता मग सगळं चांगलंच होईल. हा, सगळं काही चांगलं होईल. तथाच तू. बाबा, हा? नमस्कार करतो. अरे बाबा. हा, हा, हा. माझ्या मोठ्या मुलाच्या वेळी मी जी चूक केली ती आता नाही करणार. मी तुझ्या पाठीशी आहे. हा? जा, तू तुझी स्वप्न पूर्ण कर. जा, हा? बाबा, नाही हो, तो मूर्खपणा नव्हता. तुम्ही आमच्यापेक्षा जास्त जग बघितलं. त्यावेळी तुम्ही जे डिसिजन्स घेतले ते योग्यच होते. बाबा, आम्हाला नेहमीच तुमचा आदर आणि अभिमान वाटतो.
अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे. अनिशला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. आता तो आयुष्याकडे गंभीरपणे बघेल. निवेदिता मॅडम म्हणत होत्या ते खरंय. अनिश आतून तुटत होता, खचत होता आणि त्यामुळे तो असा रिबेलियस होत गेला आणि कुठेतरी त्याच्या या वागण्याकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होत गेलं. असू दे. अगं भैरवी, जे काय घडून गेलं ते काय आता बदलता येणार आहे का? हे बघ, तू आणि अनिश आता दोघंही आनंदात राहा. एक बरं झालं, ती स्वप्ना इकडून निघून गेली, ती लांब गेली. आता ती तुमच्या सुखाची आड काही येणार नाही. अगदी खरंय तुमचं. पण आता पल्लवी सारखी ही पण आपल्या नजरेआड राहणार, इरा ईशानपासून दुरावणार आणि ते पुन्हा एकटे होणार. असा विचार नको करूस मीना. अगं आपण दोघं एकमेकांसाठी आहोत तरी. पण अशोकरावांचं काय? अगं हे बेल्जियमला गेल्यानंतर ते तिकडे एकटे पडतील की नाही? तरी त्यांनी मन घट्ट करून त्यांना जाण्याची परवानगी दिलीच की नाही? अगं मग आपण का आपल्या मुलांच्या प्रगतीच्या आड यायचं? अहो, मी त्यांना जाऊ नका असं म्हणतच नाहीये. उलट मला तर आनंदच होतोय. आणि इरा ईशानच्या भवितव्याचा विचार करता ह्या दोघांनी जे पाऊल उचललंय ना ते अगदी बरोबर आहे, हे पटलंय मला. आई, तुम्हाला सगळ्यांना सोडून जाणं आम्हालाही जड जाणार आहे. अगं आम्ही येऊ ना तिकडे नातवंडांना भेटायला. आणि जेव्हा इकडे असू ना तेव्हा अशोकरावांना कंपनी देऊ. भैरवी, तू आता मनात किंतु परंतु न ठेवता निघायची तयारी सुरू कर. अगं आत्ता ऑफर आले म्हणजे तू काय लगेच उद्या निघत नाहीयेस ना. हो, मला कल्पना आहे बाबा, अजून किती कामं राहिले तिथे. हा मोदकांचा बिझनेसचा पसारा पहिले आवरायला हवा. आणि आई, तो जो स्टीमर मी आता घेतला होता तो मी विकून टाकते. अगं, एवढ्यात घाई करायची काही गरज नाहीये. हे बघ, वस्तू काय कधीही काढता येतात, पण त्या घ्यायच्या म्हटलं ना की फार कठीण असतं बाई. भैरवी, तुझी आई म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. तुमचा जाण्याचा दिवस निश्चित होऊ द्या, मग काय करायचं ते आपण ठरवू. आणि अगं तुम्ही निघून गेल्यानंतर सुद्धा आम्ही इकडे उस्तारवारी करू शकतो ना. हे बघ, तू ना आत्ता फक्त तुझ्या तयारीचं बघ. आणि हे तुमचं ते काय असतं ना, विजा, परत तिकडची राहायची सोय, हे सगळं झाल्याशिवाय कुठेही बोभाटा करायचा नाही, कळलं? आई, असं काही नसतं. बरं, तू म्हणतेस म्हणून मी नाही सांगणार कोणाला, ओके? फक्त राजांच्या कानावर घातलीये मी ही गोष्ट. झालं? तुझ्या ना पोटात काही राहत नाही भैरवी. अगं आई, 2 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट आहे माझं त्याच्यासोबत. आत्ता 10,000 मोदकांची ऑर्डर घेतली मी, ती पूर्ण करते. पण त्याला पर्यायी सोय तर बघायलाच लागेल ना, म्हणून मी सांगितलं त्याला.